हाय गाइस, आज आपण ना साबुदाण्याचे वडे बनवूया। मी साबुदाणा ना भिजत घातला होता आज दिवसभर, हे बघा। आणि आपण बटाटे पण शिजवून ठेवलेत, हे बघा। आता आपल्याला हिरव्या मिरच्या, त्यामध्ये काय काय मटेरियल लागतं ते आपण घेऊया। आता साबुदाण्याचे वडे बनवल्यावर आपण चटणीची तयारी करूया। हे अर्धी वाटी मी नारळाचे म्हणजे सुकं खोबरं घेतलंय, एक लसूण, हे 5-6 मिरच्या आणि एक कोथिंबीर। आता मला लसूण सोलायचा आहे आणि चण्याची डाळ पण आपण त्यामध्ये टाकायची। तर आपण तिला भिजत घालूया म्हणजे लवकर वाटून होते। भिजायला ठेवूया आणि आता बटाटा तोपर्यंत सोलू आणि हे धुवून ह्याचं सगळं सामान मिश्रण करून त्याचे छोटे छोटे तुकडे करून मी मिक्सरला पिसून घेते। हे बघा, आता एवढं मटेरियल मी करून ठेवलंय मिक्सरमध्ये। आता ह्याला बारीक वाटून घेते। आता पाणी टाकते, आता मी बारीक करून घेते। ह्याला चांगलं बारीक पिसून घेऊया। चटणीची तयारी चालू आहे आपली। बटाटा पण सोलून झालाय। साबुदाणा एका टोपात काढून ठेवलाय बघा मोठ्या, आणि त्यासाठी कोथिंबीर आणि हिरवी मिरची थोडी काढून ठेवली त्याच्यामध्ये टाकण्यासाठी। हे पहा, आपण आता मिक्सरमध्ये वाटून झाले, हे बघा बारीक झालाय मसाला। आता आपण ह्याला तडका देऊया एका टोपामध्ये काढून। हा गॅस चालू करूया, तडक्याची तयारी करूया। हा राहिलेलं थोडंसं तेल आहे, त्यामध्येच मी तडका देणार आहे। त्यासाठी ना आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकून चटणीची तयारी केली आहे। आता आपण ह्याच्यात चवीपुरतं मीठ टाकू। आपण साबुदाण्यामध्ये पण टाकून घेऊया आताच, म्हणजे आपल्याला लक्षात येईल। ह्याला ना गरम होते तेल, मग आपण ह्याच्यासाठी मोहरी आणि जिरेचा वापर करूया। कढीपत्ता नको, कढीपत्ता काढून टाकतात चटणीमधला मुलं, म्हणून मी आता कढीपत्ता नाही टाकणार आहे, फक्त जिरे आणि मोहरी टाकते। हे बघा, तेल गरम झाले। आता आपण त्याला तडका देऊया, राई टाकूया आणि जिरे टाकूया। बघा कसं निघतंय। आता ह्याला मी गॅस बंद करते आणि ते चांगलं आपलं भाजून झालंय। कढई आता ना अशी घ्यायची आणि ह्या चटणीमध्ये टाकायची। आता चटणीला आपण हलवून घेऊया, एकजीव करूया आणि आता तिथं साईडला ठेवूया। याला झाकून असं साईडला ठेवूया, म्हणजे आपण ह्याची तयारी करूया साबुदाण्याच्या वड्याची। आता बटाटा खुसकरून साबुदाण्यामध्ये घेऊया। बटाटा खुसकरून झालाय, आता आपण ह्याला एकत्र करूया। आता त्याच्यामध्ये ना आपण शेंगदाण्याचा कूट पण टाकूया। मी हा पहिलाच तयार करून ठेवलेला होता। आता हे जेवढं पाहिजे तेवढं मी त्याच्या प्रमाणात टाकते। आता आपण ह्या 2 मिरच्या ठेवल्या होत्या आणि थोडी कोथिंबीर, हिला पण आता बारीक तुकडे करून ह्याच्यामध्ये मिश्रणामध्ये टाकूया। आणि आमचा घाटी मसाला या लाल मिरची पावडर पण त्यात मिक्स करूया। हे बघा एवढं, कारण आपण चटणी जास्त तिखट बनवलेली आहे, त्यामुळे ह्याच्यात जास्त नको लाल तिखट, एवढं बस होईल। हे बघा, आता मी सगळं कुस्करून घेतलंय, सगळं टाकून पण झाले, कापून पण झाले। आता मी ह्याला एकत्र करून घेते, चांगलं एकजीव करते, असं मिक्स करते
म्हणजे आपल्याला वड्यांची हे वडे तयार करता येतील. त्याला मी आता तयारी करते मळण्याची. हे बघा आता मी मळून झालंय पूर्ण माझं मिश्रण, बघू शकता. आणि मी आता हात धुवून घेतलाय. आपण तेल ह्याच्यामध्ये सोडायचं आहे. माझा पाण्याचा हात असेल म्हणून ते उडतं. मी आता गॅस चालू करते आणि तेल टाकते. ह्याला चांगलं गरम होऊन देते. आपण तेलाला चांगलं गरम होऊन देऊया, म्हणजे आपण तळण्याची तयारी करूया. एका हाताने करते मी, म्हणून मला जमत नाहीये तुम्हाला माझा फेस दाखवायला. तुम्ही बघू शकता आता मी काय करते ते बघा. आता याचे छोटे छोटे गोळे घ्यायचे आणि छोटे छोटे अशा वड्या करून छोटे छोटे गोळे करून असे वडे बनवायचे. तोपर्यंत तिथे तेल गरम होते. दोन्ही हाताने मला करायचे, पण एका हातात मी मोबाईल ठेवलाय त्यामुळे तुम्हाला असा गोळा करून दाखवते. असे गोळे बनवायचे असे. तोपर्यंत मी तुम्हाला दाखवते बनवून ठेवते आणि मग तुम्ही बघा मी तळते. हे बघा आपण आता तेल गरम करतो. झालंय आपलं तेल गरम. आता मी बारीक गॅस करते, आता आपलं इथे जळतील त्यामध्ये. आणि हे बघा मी असा छोटे छोटे गोळे करून असं बनवून ठेवलं आहे बघा, साबुदाणाचे वडे. असं एवढे एवढे पण पातळ बनवू शकता, या जाड पण बनवू शकता. आता मी याच्यात तेलात सोडते. पण गॅस मोठा करूया. त्याला चांगलं फ्राय होऊन द्यायचं. आता मग पलटूया आपण. हे बघा आता आपण पलटण्याची तयारी करूया. बघूया आपण पलटते का. चांगले भाजले असेल तर पलटतील, नाहीतर चिकटतात खाली. हे बघा असं उलटूया आता आपण त्याला दुसऱ्या साईडनी. याला चांगलं लालसर भाजूया आपण, चांगलं तळून घेऊया. आपण आता राहिलेले होते तोपर्यंत आपण राहिलेल्या मिश्रणाचे आपण तोपर्यंत दुसरे गोळे करूया. हे तळायची तयारी चालू आहे. आता हे लाल होत आलेत बघा. हे बघा असे. आता ह्याला तव्यातून मी कढईतून काढते. सॉरी, मस्त फुगलेत पण आतून आणि भाजले पण असतील आतून. हे बघा आता मी कढईतून एका प्लेटमध्ये काढून ठेवते, कारण आता मला एक हाताने जमत नाहीये. तर मी असं काढून घेते पहिला आणि मग तुम्हाला दाखवते प्लेटमध्ये काढून घेतल्यावर. हे बघा मी आता काढून घेतले, गरम गरम आहेत. आपण तोपर्यंत हे दुसरे ना तेलात सोडूया. तेल गरम असल्यामुळे कढई सरकते इकडे तिकडे, एक हाताने जास्त जमत नाहीये. हाय गाईज, हे बघा आपले वडे तयार झाले. आता आपण सर्व करूया. मी तुम्हाला प्लेटमध्ये काढून तयारी करून देते, दाखवते म्हणजे खाण्यासाठी. हे बघा गरम गरम आहेत, एकामेकाला चिकटलेत. मुलाला खूप आवडतात म्हणून पहिलं ताट त्याला देते बनवून आणि तुम्हाला पण दाखवते आणि आतून कसं झालंय ते पण दाखवते. हे बघा अजून गरम आहे.
हे बघा, खूप गरम आहे, मला भाजते. तोपर्यंत चटणी हे करते, वाटीमध्ये टाकते, थोडी ठेवते. हे बघा, चटणी पण किती छान झाली आहे माझी, एकदम घट्ट, जास्त पातळ पण नाही आहे, जशी पाहिजे तशी. जास्त पातळ चांगली नाही वाटत. आपण ह्याच्यासोबत सॉस पण खाऊ शकतो, लाल टोमॅटोचा. तुम्हाला कसं आवडतं तसं पण खाऊ शकता. हे बघा, आता हे बघा थंड झालं आता थोडं. हे बघा आतून कसं भाजलं. हे बघा, छान झाले, जसं पाहिजे, सॉफ्ट झाले. गरम आहे अजून. तुम्हाला कसे वाटली ही माझी रेसिपी तुम्ही मला कमेंट्समध्ये आणि कमेंट्समध्ये सांगू शकता. आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. हर टाईम मी अशाच तुम्हाला रेसिपी रोज डेली बनवून दाखवत जाईल. तुम्हाला कसं वाटतं ते सांगा. बाय, आपण नेक्स्ट टाईम भेटू दुसऱ्या रेसिपीमध्ये.